हाय फ्रेंड्स, आपण आज एक इथं छानसं कमीत कमी पैशामध्ये हेअर सिरम करतोय। तर अर्धा कपला थोडंसं जास्त मी अंदाजे सांगते गुलाबजल घेतले। जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर आपलं फिल्टरचं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल, पण गुलाबजलमुळे आपल्या केसामध्ये एक हलकासा सुगंध येतो आणि खूप छान फील येतं। सोबत आपण ॲलोवेरा जेल वापरतोय, तर ॲलोवेरा जेल हे आपले केस वाढीसाठी मदत करतं, सोबत केसावरती एक वेगळी चमक आणतं। तर ॲलोवेरा जेल 1 चमचा घालायचा आहे। खूप सारं साहित्य आपलं घरामध्येच अवेलेबल असतं। सोबतच ग्लिसरीन घालायचं आहे 1 चमचा। ग्लिसरीनमुळे आपली जी केस हिवाळ्यात फुगतात तर ते फुगत नाहीत आणि मऊ अशी होतात। सोबतच आपली कुरळी केस जी असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप छान काम करतं केसावरती। आता तुमच्याकडे आर्गन ऑइल नसेल तर तुमच्याकडे हेअर सिरम जे असतं आपल्या घरामध्ये ते घ्यायचं किंवा आर्गन ऑइल घ्यायचं। मी याच्यापूर्वी हेअर सिरमच वापरायचे, पण मला हे अवेलेबल झाल्यानंतर मी आता आर्गन ऑइल वापरते। तर 1 चमचा आपण आर्गन ऑइल घ्यायचं आहे। हेअर सिरमपेक्षा सुद्धा आर्गन ऑइलचा खूप छान रिझल्ट आहे आणि आर्गन ऑइल आपली केस वाढीसाठी सोबत चमक आणि केस मजबूत ठेवायला मदत करतं। तुम्ही बऱ्यापैकी बाहेरचे जे प्रोडक्ट असतात ब्युटी प्रोडक्ट त्यामध्ये आर्गन ऑइलचा वापर केलेला जातो। आपण एक वेळ जर ही बॉटल आणली तर भरपूर दिवस आपल्याला जाते। आता आपण हे जे गुलाबजल आणि जे ग्लिसरीन वगैरे सर्व घेतले ते व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्ही बघू शकता एकदम क्रीम सारखं झालंय ते, इतपत ते आपण मिक्स करायचं आणि एक रिकामी स्प्रेची बॉटल असते त्यामध्ये भरायचं। तुमच्याकडे जी कोणतीही बॉटल असेल भरलं तर चालेल, पण स्प्रेच्या बॉटलमध्ये आपण भरलं की आपल्याला आंघोळ केल्यानंतर ज्यावेळेला आपली केस ओली आणि सुकलेली अशी असतात त्यावेळेला पटकन लावता येतं, म्हणून मी स्प्रेची बॉटल सांगितली आहे। आता आपण हे कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगते। आपण हे हेअर सिरम छानसं असं बनवलेलं आहे। तर मार्केटमध्ये जर आपण हे हेअर सिरम खरेदी करायला गेलो तर एवढीशी बॉटल, फक्त एवढीशी बॉटल 250 ते 300 रुपयाला येते कमीत कमी। त्यापेक्षा खूप जास्त रेट असतात हेअर सिरमचे। आणि मला ह्या हेअर सिरमचा खूप छान रिझल्ट आलेला आहे। मी गेले 2 वर्ष हे हेअर सिरम वापरते। रूम टेम्परेचरवरती याला 2 महिने काहीही होत नाही। तर माझे केस जे आहेत ते खूप असे मोठे वगैरे नाही आहेत, पण जेवढे आहेत तेवढेच व्यवस्थित राहावे अशी माझी इच्छा आहे। तर काय होतं, ठराविक वेळेनंतर आपली केस वाढतील तसं नाही, पण जे आहेत ती तरी आपण मेंटेन करून ठेवली पाहिजेत। सो माझा ड्रायनेस माझ्या केसांचा ह्याच्यामुळं गेला। तर ही कसं लावायचं हेअर सिरम, तर आपण ज्या वेळेला केस धुवून आलो की ओली थोडी सुकलेली अशी असतात त्यावेळेत आपण हे असं 2 ड्रॉप्स घ्यायचे, एवढंसं घ्यायचं, कसं जेल सारखं झालंय बघा। त्यानंतर आपण थोडंसं हे असं हाताला लावायचं। जस्ट मी केस धुतलेली आहेत, माझी ओली सुकलेली अशी केस आहेत, मी कोम वगैरे काहीच नाही केलं। आणि हे असं सर्व केसांना लावून घ्यायचं। खूप छान पद्धतीने लावायचं। आता आपण अगदी थोडंसं घेऊन लावायचं, जास्त लावायची काहीच गरज पडत नाही, बघू शकता। आणि विशेष म्हणजे आपली हेअर आहेत ते त्यामुळे स्ट्रेट सुद्धा बनतात, जी कर्ली कर्ली असतात। तर खूप छान अशी बघा तुम्ही, खूप छान अशी कंगवा सुद्धा अडकला नाही, इतकी छान आपले हेअर होतात। सो ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।